पेडणेकर सर आणि माझे सर्व पत्रकार बांधव तसेच माझ्या घरातील सर्व माझे भाऊ वगैरे या पंचायत समितीमधील म्हणजे सर्व आपले परिचर क्रार्क अधीक्षक कक्ष हे सर्व माझे आवडते. गेली कित्येक वर्ष मी त्याच्यावर काम केलं. ते सर्व माझे आवडते बंधू आणि भगिनी. येथे येत असताना पंचायत समिती मालवणकडे माझी पोस्टिंग येत असताना खूप प्रयत्न झालेत, परंतु इथे काम करायला मला संधी आता उपलब्ध झाली. त्या संधीसाठी मला सन्मान्य आपले खासदार साहेब नारायण साहेब, तसेच पालकमंत्री साहेब नितेश राणे साहेब, तसेच आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार साहेब निलेश राणे साहेब, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सामंत साहेब या महनीय व्यक्तींचं खूप इथे मला सहकार्य झालं. तसेच माझे सहकारी वालवकर साहेब यांचंही मला खूप सहकार्य झालं. कुशंका शंकांचा जो चर्चा होत होती ती वालवकर साहेबांची पर्यंत जायची, माझ्याकडे यायची, परंतु आम्ही कधीच असं दोघांमध्ये काही विषय ठेवले नाही. परंतु त्यांना जी माहिती समजायची मला सांगायची, मला समजायची. पण जे आमच्या दोघांचं रिलेशन जे आहे ते 23 पासून जे आमचं रिलेशन आहे ते माझ्याकडे कृषी अधिकारी होते, नंतर साहजिक व्हिडिओ झाले, जे आमचं आहे ते अजूनही चांगलं रिलेशन आहे. पत्रकार मित्रांना सांगायचं झालं तर साहेब मी ते 14 वर्ष विस्तारित पंचायतमधून काम केलं. त्यानंतर सुमारे 4.5 वर्ष ABD म्हणून काम केलं. काही कालावधीत BDOचा चार्ज मला होता, परंतु मला माहिती होतं की लोकल आणि आपल्या मूळ गावी काम करताना खूप सावधगिरीने, खूप तात्विक आणि मानसिक संतुलन ठेवून करावं लागतं आणि तक्रारी होत राहतात. परंतु काही गोष्टींच्या आहारी न जाणं महत्त्वाचं असतं आणि त्या गोष्टी वालवकर साहेब बोलल्या त्याप्रमाणे मी तिथे ज्यावेळी विस्तारित पंचायतमध्ये हजर झालो तेव्हापासूनच मी त्या वर्ज केल्या आहेत. म्हणजे तेव्हापासूनच मुळातच माझा पिंड नाही की कुठे अपेक्षा करून काम करणं. आजपर्यंत माझी जवळ 36-37 वर्ष सेवा झाली, तर कुठे काम करताना श्याम चव्हाणने एवढी अपेक्षा ठेवली हे काम करून दिलं असं कोणीही सांगू शकत नाही. मी मुळातच एका खेडेगावातून या पदावर आलो आहे. त्यामुळे खूप कष्टाने जे पद मिळतं त्याचं महत्त्व काही मला माहीत आहे. आपल्या तालुक्यातील आपले जे पत्रकार साहेब आहेत आणि सोशल मीडिया आहे यांनी कधी माझे काही अडचणी आल्या तर त्या आवर्जून समजून घेतल्या मीडिया पत्रकारांनी आणि त्या अनुषंगाने त्यांची मला खूप मदत झाली. आणि ते काम करत असताना मी जवळजवळ 70% आयुष्य काढत असताना जसं लोकशाहीचा आधारस्तंभ तिसरा आधारस्तंभ पत्रकार आहे, तर त्या पत्रकार आणि मीडिया यांचा खूप मला आधार झाला. कुडाळला तर खूप तिथे पत्रकार बंधू आहेत, त्यांचाही खूप मला आधार झाला. तिथे काम करत असताना सेन्सिटिव्ह तालुका असूनही BDO सिलेक्शन ग्रेड नसताना बऱ्याच गोष्टी मला हाताळायला लागत होती. परंतु ते काम करत असताना मी कधी पिक्चरमध्ये येत नव्हतो, कधी समोर येत नव्हतो, पण टोटली काम करत असताना मला खूप अडचणी आल्या. तरीसुद्धा मीडिया आणि पत्रकार यांच्या माध्यमातून आणि आपल्या स्टाफच्या माध्यमातून मी खूप यशस्वी झालो. तसं इथे 15 वर्ष UOP असताना आणि 4 वर्ष ABD असताना ग्रामस्थ आणि इथे येत असते आपले नियमित तक्रारदार किंवा पत्रकार यांच्याकडून ज्या त्यांच्या फॉलोअप्स असतात त्यांना काय आउट पाहिजे, त्यांना काय गृहीत ते धरतात, कशामुळे येतात, ते जाणून मी इथं काम केलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या ह्या तालुक्यात अपेक्षा ठेवून असं कधीच काम केलं नाही. इतर तालुक्यात करताना कधीच काम केलं नाही. त्यामुळे पहिला म्हणजे सोर्स आपल्याला काही नको आहे कोणापासून काम करतात. मी ते निष्कलंक असं काम करायच्या उद्देशाने आलो आहे. त्यामुळे जे 1 वर्ष मला संधी मिळेल ते जसं पूर्वी आपण पत्रकार बांधव, काही पदाधिकारी, सभापती यांच्या समवेत ग्रासरूटपर्यंत लोकांच्या अडचणी सोडायला आपण प्रयत्न केले बऱ्यापैकी. त्यावेळी मीडिया आणि पत्रकारांचं आम्हाला खूप सहकार्य झालं आणि त्यामुळे आम्ही मालवण तालुका संत गाडगे म्हणा, यशवंत पंचायत राज म्हणा, अशा तालुक्या याच्यात जिल्ह्यात राज्यात आपण आणलं होतं. हे सगळं करत असताना पत्रकार बांधव मीडियांचं खूप लाभ. तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी आमचे आमदार खासदार वगैरे त्यांचाही खूप लाभ झाला. जसे की त्यावेळी सभापती असतील तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आमचे दत्ता सामंत साहेब असतील, अशा प्रकारचे आम्ही काही अडचणी असतील त्यांच्यापर्यंत नेऊन ते सोडवून घेतल्या आणि त्यांचं मदत घेऊन इथं काम केलं. त्यामुळे मालवण पंचायत समिती नियमित यशस्वीच्या शिखरावर राहिली आणि तेथील कर्मचारी यांनी सुद्धा खूप मोठं असं रात्री 12-12 वाजेपर्यंत आमच्याकडे काम केलं. त्यामुळे पंचायत समिती आपण एक चांगल्या विशिष्ट अशा पदावर नेऊन ठेवली. त्यामुळे तसं काय दुसऱ्याला
काय नाव ठेवण्याचं वाव कोणीच ठेवलं आहे. त्यानंतरच्या कालावधीत वालावलकर साहेबांनी पण खूप चांगलं काम केलं. त्या मी याची एक अपेक्षा करेन की माझ्याकडून जर काही यापूर्वी चुका झाल्या असतील तर कधी मला काय आठवत नाही तर त्या सॉरी म्हणेन. आणि या माझी आता ही व्हिडिओ म्हणून जी कारकीर्द आहे तर नेहमीच कसं या पदावर आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना बोलावं लागतं, नावेळ असतो, वरिष्ठांचं सुद्धा टार्गेट पूर्ण करावं लागतं, त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना बोलावं लागतं. तशी माझ्याकडून कधी वेळ येईल तर कर्मचाऱ्यांनी कृपया दुखावू नये. कारण मी बघितलेलं आहे ज्यावेळी सिलेक्शनचा कोणाचा चार्ज असताना